आणि तसंच इकडं बाहेर पण मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये वगैरे पण आपले डीलर आहेत. ओके. हा, तसंच आपलं ऑनलाईन पण मशीन मिळतच. आणि आपण ऑनलाईन मशीन जर बुकिंग झालं, समजा तुम्ही राजस्थानवरून किंवा हरियाणा, तमिळनाडू, केरळ या भागातून सुद्धा जर कस्टमरांची ऑर्डर जर असेल तर आपण ते डिलिव्हरी थ्रू कस्टमरला आपण कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा आपण मशीन पाठवलेले आहेत. ओके. आणि त्यांचं पूर्णपणे अजून मशीन तिथं चालू आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम येतो किंवा स्पेअर पार्ट लागतं ते सुद्धा अजून कुरिअरनं त्यांना पोहोचवतं टाइम टू टाइम. ओके. हे असं आपलं एक सिस्टीम आहे. ओके. आता म्हणजे आपल्याला कळालं की यांची कंपनी फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही काम करत, ऑल महाराष्ट्राचं राज्य सोडून पण यांच्या सगळीकडे तुमच्या गेलेले आहेत मशीन. तर आता हा जो प्रवास सुरू झाला होता, तुम्ही कंपनी सुरू केली, तर त्याची कशी आयडिया आली आणि कसं काय तुम्ही ह्याच्याकडे वळाला? का मिल्किंग मशीनच हा व्यवसाय का करायचा ठरवला? नाही, सुरुवातीला आपण ज्यावेळी चालू केलं होतं त्यावेळी मिल्किंग मशीनचं एवढं हे नव्हतं. चाप कटरमध्ये आपण चालू केलं होतं. बरं. चाप कटरमध्ये काम चालू केलं होतं. आणि त्यावेळी एवढा दूध व्यवसायाचं पण आपल्या भागात एवढं काही नव्हतंच ते. ओके. मग चाप कटर करता करता की एक संकल्पना आली ती डोक्यामध्ये की बाबा बाहेर आता इस्रायलमध्ये वगैरे बघितला तर गोट्यावरती बऱ्यापैकी तिने मॅन्युअली कुठेच नाही आहे तिथं, सगळी मिल्किंग मशीनवरती आहे. तर त्यामुळं आम्ही एक प्रयत्न केला की सुरुवातीला बघूया करून. त्यावेळी मॅन्युअल मिल्किंग मशीनने सुरुवात केली होती. ते आतापर्यंत प्रोग्रेस होत थोडं आपण इथंपर्यंत आता पोहोचलेले आहे.